नवताडे पंढरपूरमधून आघाडीवर आहेत, घनसावंगीमधून राजेश टोपे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। माजी आरोग्य मंत्री राहिलेले आहेत राजेश टोपे, शरद पवारांसोबत कायम राहिलेत आणि ते पिछाडीवर आहेत। दुसऱ्या फेरीमध्ये रोहिणी खडसे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भारतीकडे काहीतरी अपडेट आहे, आपण भारतीकडे जाऊया। खरं तर कागलचा निकाल सारखा बदलतोय असं दिसतंय। हे आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की समरजित सिंग घाटगे यांनी आघाडी घेतली, पुन्हा एकदा हसन मुश्रीफ आघाडीवर गेलेले। आता फेऱ्या सुरू झालेल्या आहेत, पोस्टल मतांची मतमोजणी संपलेली आहे, फेऱ्यांमध्ये हे कमी जास्त होताना दिसतंय। त्यामुळे आता या क्षणाला कागलमधला निकाल म्हणण्यापेक्षा कल असा आहे की हसन मुश्रीफ आघाडीवर आहे। तेव्हा सध्याच्या घडीला हसन मुश्रीफ आघाडीवर, त्यामुळे जसं आपण म्हटलं होतं सकाळपासून प्रज्ञा किमोना बोलतोय आपण, अनेक ठिकाणी सीसॉ बॅटल आहे, पारडं कधी इकडे कधी तिकडे। आणि जसं आता भारतीने सांगितलं मगाशी घाटगे पुढे होते, आता तिकडे हसन मुश्रीफ पुढे गेलेले। आपण एक ग्राफिक्सवर नजर टाकूया। महाराष्ट्राचा महानिकाल, ठाकरे गट 36 जागांवर, काँग्रेस 45, राष्ट्रवादी 43 जागांवर आघाडीवर आहे, महायुती 148 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 127 आणि इतर पक्ष 13 जागांवर आघाडीवर। नांदगावमध्ये समीर भुजबळ पिछाडीवर आहेत। मोठं आव्हान होतं समीर भुजबळ यांना सुहास तांडे यांचं। मतदानाच्या दिवशी जी काही तिकडे दृश्य आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले होते, धमक्या दिल्या गेलेल्या होत्या। तहेरीमध्ये बाप लेक लढतीमध्ये वडील धर्मराव बाबा अत्राम हे आघाडीवर आहेत, तर भाजपने नालासोपाऱ्यात राजन नाईक यांची आघाडी कायम राखली आहे। पलूस कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम पिछाडीवर आहेत। अश्विन, खरं अबू आझमी आघाडीवर, मोठी अपडेट, अबू आझमी आघाडीवर आहेत। अबू आझमींच्या समोर नवाब मलिक मैदानात आहेत आणि सध्याच्या घडीला जी अपडेट समोर येते त्यानुसार अबू आझमींनी तिकडे आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे अबू आझमी आघाडीवर। मुंबईतली मोठी अपडेट। एक छोटी कमेंट घेऊया, नवाब मलिक पिछाडीवर, अबू आझमी आघाडीवर। मला विश्वास आहे की शेवटपर्यंत नवाबभाई त्या ठिकाणी एक विजयी उमेदवार म्हणून आपल्याला पाहायला भेटतील, कारण नवाबभाई त्या मतदारसंघामध्ये त्यांचं वर्चस्व आहे, त्यांना मानणारी लोक आहेत आणि अबू आझमीने गेले 15 वर्ष त्या मतदारसंघाची दयनीय अवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी नवाबभाई निवडून येताना विरोध केला होता नवाब मलिक यांच्या उमेदवारीला, सध्या ते पिछाडीवर आहेत। नवाब मलिक यांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने भूमिका स्पष्ट केली होती आणि त्यामुळे त्या विषयाचा महायुतीशी तसा काही थेट संबंध नाही। एक महत्त्वाची अपडेट, कसब्यातून रवींद्र धंगेकर पिछाडीवर आहेत। अश्विन, खरं त्यामुळे चित्र पुन्हा एकदा बदलतंय। पलूस कडेगावात विश्वजित कदम पिछाडीवर, अचलपूरमध्ये बच्चू कडू पिछाडीवर आणि कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर पिछाडीवर। त्यामुळे मगाशी ज्यांची आघाडी होती ते आता सगळे पिछाडीवर गेलेले आहेत। चांदपाटक सर, सीसॉ बॅटल म्हणायचं काय, क्लोज फाईट? क्लोज फाईट तर आहेच, अर्थातच आहे, पुण्याला असं क्लिअर मेजॉरिटी मला वाटत नाही मिळेल म्हणून। आणि पुण्यातून तुम्ही म्हणताय दंगेकर जर पिछाडीवर असतील तर ते हुईज दंगेकर हा जो प्रश्न होता आठवला मला, दुसरं काही नाही, कळलं का? बर, हुईज दंगेकर हा जो प्रश्न होता मला आठवला फक्त, बाकी काही नाही। ठीक आहे। अणुशक्ती नगरची अपडेट येते, सना मलिक पिछाडीवर आहेत तिकडे प्रज्ञा, त्यामुळे इकडे नवाब मलिक पिछाडीवर, तिकडे सना मलिक पिछाडीवर। त्यामुळे अणुशक्ती नगरमध्ये नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक या पिछाडीवर गेलेल्या आहेत। अचलपूरमध्ये बच्चू कडू पिछाडीवर आहेत, तर अबू आझमी आघाडीवर, नवाब मलिक पिछाडीवर। नवाब मलिक यांच्या मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्यावरून भाजपनं बराचसा विरोध दर्शवलेला होता, कारण का महाविकास आघाडीच्या काळात भाजपनं आरोप केले होते नवाब मलिक यांच्यावरती आणि त्यांना उमेदवारी देऊ नये यासाठी भाजप आग्रही होता। बुलेट पाटील त्यांच्या विरोधात रिंगणात होते, पण सध्या अबू आझमी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर कसब्यातून रवींद्र धंगेकर सध्या पिछाडीवर आहेत, हेमंत रासने आघाडीवर आहेत, कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेचे राजेश मोरे आघाडीवर आहेत। कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटील जे मनसेचे मागच्या विधानसभेतले एकमेव आमदार होते, पलूस कडेगावमधून विश्वजित कदम पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। काहीसे सरप्राइझिंग रिझल्ट आपल्याला येताना दिसत आहेत। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर आहेत, पलूस कडेगावचा निकाल काहीसा सरप्राइझिंग म्हणावा लागेल, विश्वजित कदम पिछाडीवर असणं। अबू आझमी आघाडीवर आहेत, तर नवाब मलिक पिछाडीवर आहेत। अश्विन,